लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुक्मिणी रेश्माला म्हणत असते की आपल्या घरात लग्न आहे, त्यामुळे तुझ्या हातातील मोबाईल बाजूला ठेवून दे. जर मला पुन्हा तुझ्याकडे मोबाईल दिसला ना तर तो मी जप्त करेल, एवढं लक्षात ठेव. आणि तिचं असं बोलणं ऐकून रेश्मा खूप चिडते आणि मग त्यानंतर ती रागातच राणीची व्हीलचेअर घेऊन देवघराकडे जाण्यासाठी निघते. त्यानंतर मग रुक्मिणी रिषभला सांगते की तू उरलेलं डेकोरेशन पूर्ण करून घे. प्रमोद कधीसुद्धा इथे येऊ शकतो आणि आपली अजून तयारीच सुरू आहे. त्यावर रिषभ म्हणतो की काकू तू काळजी करू नको, मी सगळी तयारी करतो. आणि मग त्यानंतर सिंधू आणि राघव त्या ठिकाणी येतात. ते दोघेही खूप छान तयार झालेले असतात आणि ते बघून रुक्मिणीला तर धक्काच बसतो. ती मनाशी म्हणत असते की मला तर वाटलं होतं ही मुलगी अन्वी आणि प्रमोदच्या लग्नाला विरोध करेल, मात्र ही सगळी कामं उत्साहाने करत आहे आणि छान तयारसुद्धा झाली आहे. हिच्या मनात नक्की वेगळं काही नाही आहे ना. आणि मग त्यानंतर ती स्पष्टपणेच सिंधूला म्हणते की जर अन्वीचं लग्न प्रमोदसोबत झालं तरच रत्नपारखींची इज्जत राखली जाईल, त्यामुळे तू असं काही करू नको ज्यामुळे हे लग्न मोडेल. आणि त्यावर सिंधू म्हणते की काकू तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मी कधी असं करेल का. आणि त्यावर रुक्मिणी नाही म्हणत तेथून निघून जाते. तर सिंधू मनाशीच तिची माफी मागत असते. आणि मग त्यानंतर राघव हळूच सिंधूला म्हणतो काकूचं सगळीकडे बारीक लक्ष आहे, त्यामुळे आपल्याला खूप सावधपणे पुढची पावलं उचलावी लागतील. आणि त्यावर सिंधू म्हणते हो राघव. आणि मग त्यानंतर ती राघवला सांगते की तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि त्याचवेळी राणी आणि रेश्मा त्या ठिकाणी येतात. राघव सिंधूला एकत्र बघून राणी पुन्हा चिडते आणि मग त्यानंतर राघव रिषभची मदत करण्यासाठी बाजूला जातो. तर राणी मुद्दाम तिने आरतीचं जे ताट करून आणलेलं असतं ते टेबलवर अगदी सिंधूच्या साडीच्या पदराजवळ ठेवते. आणि मग त्यानंतर ती हसतच बघत राहते. पण त्याच वेळी राघवचं लक्ष त्या गोष्टीकडे जातं आणि तो पळतच सिंधूकडे जातो आणि तिला त्याच्या जवळ ओढतो. त्यामुळे मग सिंधूच्या पदराला आग लागत नाही. तर राणी खूपच चिडते. घरातील इतर सगळेजण हसतच त्या दोघांकडे बघत असतात आणि मग त्यानंतर आपापल्या कामाला सुरुवात करतात. त्यानंतर मग सिंधू रिषभला म्हणते की चल रिषभ, आपण तिकडे फुलांच्या माळा लावून घेऊयात. आणि मग ती रिषभला घेऊन बाजूला जाते. तर रुक्मिणी आणि राणी संशयानेच त्या दोघांकडे बघत असतात. त्यानंतर मग सिंधू रिषभला विचारते की तुझ्या लक्षात आहे ना, थोड्याच वेळात तुला निघायचं आहे. आणि त्यावर रिषभ तिला सांगतो की वहिनी तू काळजी करू नको, मी तयार आहे. पण त्याच वेळी रेश्मा त्या ठिकाणी येते आणि ती रिषभला विचारते की अरे कुठे जायचं आहे तुला. त्यावर रिषभ म्हणतो काही नाही. तर सिंधू सांगते की अगं रेश्मा, फुलांच्या माळा संपल्या आहेत. त्या फुलवाल्याला आम्ही कधीच कॉल करून फुलांच्या माळा इथे आणायला सांगितल्या होत्या, मात्र त्याने काही माळा आणल्या नाही. कदाचित आता रिषभला जावं लागेल. आणि त्यामुळे रेश्मा जास्त काही प्रश्न विचारत नाही, मात्र ती रिषभला तिचे फोटो काढायला सांगते. रिषभ नकार देऊन तेथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण रेश्मा लगेच कटकट करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की तुझी बायको इतकी छान तयार झाली आहे, तुला काहीच कौतुक वाटत नाही का. आणि मग नाईलाजाने रिषभ तिचे फोटो काढायला सुरुवात करतो. तो तेथून जाण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतो, पण रेश्मा त्याला काही सोडतच नाही. आणि हे बघून सिंधू मनाशी म्हणते की ही रेश्मा काही रिषभला लवकर सोडणार नाही, आता मलाच काहीतरी करायला हवं. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम रिषभजवळ जात म्हणते की बघू मला फोटोज. आणि मग ती नाटक करत ते फोटो बघत म्हणते की अरे रिषभ, असे काय फोटो काढलेत तू, बघ ना रेश्मा किती सुंदर दिसत आहे आणि तू फोटो कसे काढलेत. आणि मग त्यानंतर ती रेश्माला म्हणते की मी राघवला बोलावते, ते खरंच खूप छान फोटोज काढतात. आणि मग ती राघवला आवाज देत तिथे बोलावून घेते. ती राघवला सांगते की रिषभ रेश्माचे फोटोज काढत होता, मात्र त्याला काही नीट फोटो काढता येत नाही. तुम्ही रेश्माचे फोटोज काढा, म्हणजे रिषभ बाकीची कामं करेल. आणि मग सिंधूचा इशारा राघवच्या लक्षात येतो आणि मग तो म्हणतो की काही हरकत नाही, मी रेश्माचे छान फोटोज काढतो. आणि मग त्यानंतर तो रेश्माचे फोटो काढतो. रेश्मा त्यामध्येच व्यस्त होते. तर सिंधू पटकन रिषभला घेऊन तेथून निघून जाते. दुसरीकडे शकुंतला देवी आयुषला घेऊन एके ठिकाणी चाललेल्या असतात, मात्र आयुषला ते नेमके कुठे चालले आहेत हेच माहिती नसतं. तर तो गाडीसुद्धा खूप हळूहळू चालवत असतो. तर शकुंतला देवी त्याला म्हणत असतात की आयुषराव,
तुम्ही काय बैलगाडी चालवताय का? किती हळू चालवताय? त्यावर आयुष म्हणतो की आईसाहेब हा कच्चा रस्ता आहे ना त्यामुळे. मात्र शकुंतला देवी त्याचं काही ऐकून घेत नाही आणि त्या आयुषला फास्ट गाडी चालवायला सांगतात. तर आयुष त्यांना विचारत असतो आपण नेमके कुठे चाललो आहोत. मात्र शकुंतला देवी आधी त्याला काही सांगतच नाही, पण आयुषने खूप आग्रह केल्यानंतर त्या सांगतात की आम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला आणि आवटींच्या होणाऱ्या सुनेला भेटण्यासाठी चाललो आहोत. आणि ते ऐकून आयुषला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की तुम्ही आम्हाला आधी सांगायला हवं होतं. मात्र शकुंतला देवी म्हणतात की आम्हाला त्याची गरज वाटली नाही. त्यामुळे मग आयुषला पुढे काय बोलावं तेच कळत नाही. तो मनाशी म्हणत असतो की सिंधू मामीच्या प्लॅनप्रमाणे मला आता लवकरात लवकर इथून निघायला हवं. जर मी आत्ता इथून निघालो नाही तर सिंधू मामीचा प्लॅन फ्लॉप होईल आणि तसं होऊन चालणार नाही. आता माझा आनंद कशात आहे ते मला शोधावं लागेल. आणि मग त्यानंतर तो मुद्दाम गाडी थांबवतो. शकुंतला देवी त्याला विचारत असतात की काय झालं आयुषराव, गाडी का थांबवली? तर तो नाटक करत सांगतो आईसाहेब गाडी आम्ही नाही थांबवली तर आपोआप बंद पडली. थांबा मी टायर्स चेक करतो. मात्र शकुंतला देवी म्हणते की उगाच नाटकं करू नका, गाडी कालच सर्व्हिसिंगवरून आली आहे, तुम्ही चला पटकन. मात्र आयुष म्हणतो की नाही आईसाहेब नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, थांबा मला बघू द्या. आणि मग तो कारमधून खाली उतरत सगळे टायर्स चेक करतो. तर शकुंतला देवीसुद्धा त्याच्या पाठोपाठ खाली उतरतात. त्या आयुषला म्हणत असतात की चला आता, काही झालेलं नाही आहे, आपल्याला पोहोचायला उशीर होतोय. मात्र आयुष म्हणत असतो की थांबा आईसाहेब माझे हात खराब झालेत, मी धुवून येतो. मात्र शकुंतला देवी त्याला काही बाजूला जाऊ देत नाही. त्या म्हणत असतात की कुठेही हात खराब झालेले नाही आहेत, तुम्हीच चला. मात्र त्यानंतर मग आयुष नाटक करत म्हणतो की आईसाहेब आम्हाला वॉशरूमला जायचं आहे, आम्ही लगेच येतो. मात्र शकुंतला म्हणत असते की आपल्याला पाहुण्यांच्या घरी जायचंच आहे ना, तिकडे जा. पण आयुष काही ऐकतच नाही. तो म्हणतो की आईसाहेब तुम्ही प्लीज गाडीत बसा, आम्ही आलोच 2 मिनिटात. आणि मग त्यानंतर तो शकुंतलाला गाडीच्या जवळ सोडतो आणि पळतच तेथून निघून जातो. पुढे जाऊन तो शकुंतलाकडे बघून कान पकडून तिची माफी मागतो आणि तेथून पळून जातो. आणि ते बघून शकुंतला खूपच चिडते आणि तितक्यात तिचं लक्ष आयुषच्या मोबाईलकडे जातं. तो मोबाईल गाडीमध्येच विसरलेला असतो आणि नेमका त्यावेळी त्याला अन्वीचा मेसेज आलेला असतो. आणि तो मेसेज वाचून शकुंतला देवींना तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर त्या रागातच त्यांच्या माणसांना कॉल करतात. दुसरीकडे प्रमोद रत्नपारखींकडे आलेला असतो. राजश्री त्याचं औक्षण करते आणि मग त्यानंतर ते सगळे लोक घरामध्ये येतात. तर ऋतुराज लगेच अन्वीला आवाज द्यायला सुरुवात करतो. तर रत्नाकर त्याला थांबवत म्हणतो की अरे थांब जरा, आधी त्यांचं चहा पाणी तर होऊ दे. त्यामुळे तो गप्प बसतो. तर तो प्रमोद विचारत असतो की अन्वी कुठे आहे, ती अजून तयार झाली नाही आहे का? तर ऋतुराज म्हणतो की नाही ती तयार झाली, येईलच आता. आणि मग तितक्यात सिंधू अन्वीला त्या ठिकाणी घेऊन येते. अन्वी छान तयार झालेली असते. तर तो प्रमोद तिच्याकडे एकटक बघतच राहतो. तर राणी आणि रुक्मिणी खूपच खुश असतात. मात्र इतर कोणालाही हे लग्न मान्य नसतं. आणि मग त्यानंतर तो प्रमोद मुद्दाम अन्वीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तो अन्वीला म्हणत असतो की तू खरंच खूप सुंदर दिसत आहे. आणि त्यावर अन्वी रागातच म्हणते की थँक्यू अंकल. त्यावर तो प्रमोद म्हणतो की मी अंकल नाही आहे, तुझा होणारा नवरा आहे. तुला बघता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. आता फक्त 1 दिवस आणि मग त्यानंतर तू कायमची माझी होणार. आणि त्या प्रमोदचं असं बोलणं ऐकून सिंधू आणि अन्वी खूपच चिडतात. मात्र त्या दोघीही त्यावेळी शांत राहतात. आणि ते बघून राणी मनाशी म्हणते की ही सिंधू लग्न मोडण्याचा प्रयत्न का करत नाहीये, नेमकं काय चाललंय हिच्या डोक्यात. इकडे तो प्रमोद अन्वीला म्हणत असतो की अन्वी तू माझ्यापासून एवढी लांब का उभी आहे, माझ्या जवळ ये. आणि तो मुद्दाम अन्वीच्या हाताला धरत तिला जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अन्वी चिडून रागातच त्याच्याकडे बघते. तर सिंधू मनाशी म्हणत असते की हा किती लोचट आहे, पण फक्त थोडा वेळ, मग तुला अन्वीची सावलीसुद्धा कधी दिसणार नाही. तर अन्वीकडे बघून रुक्मिणी मनाशी म्हणत असते की माझी नात किती नक्षत्रासारखी दिसत आहे. जर तिच्या हातून ही चूक झाली नसती तर मी अगदी राजबेंडा नात जावई शोधला असता. पण आता मला नाईलाजाने या प्रमोदसोबत तिचं लग्न लावून द्यावं लागत आहे. मात्र त्यानंतर ती हसतच मनाशी म्हणते की हे लग्न व्हायलाच हवं, त्याशिवाय त्या शकुंतलेला कळणार नाही की राजकारण असो किंवा घरचे प्रश्न ही रुक्मिणी चुटकीसरशी सोडवते. आणि मग त्यानंतर
ती प्रमोद आणि अन्वीचा फोटो शकुंतलेला पाठवायचं ठरवते आणि त्यांना म्हणते सुद्धा की चला आपण तुमचा एक छान फोटो काढूयात. मात्र रत्नाकर म्हणत असतो की वहिनी काही घाई आहे, आधी चहा पाणी तर होऊ दे. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही. तर राणीसुद्धा मुद्दाम म्हणत असते की अगं अन्वी, तू एवढी लांब का उभी आहे, प्रमोदजींच्या जवळ उभी राहा, आता तुमचं लग्न होणार आहे. आणि त्यामुळे अन्वी रागातच तिच्याकडे बघते आणि मग त्यानंतर प्रमोद मुद्दाम अन्वीच्या खांद्यावर हात ठेवतो. रुक्मिणी त्या दोघांचा फोटो काढते. तर राणी मनाशी म्हणत असते की या सिंधूच्या आणि अन्वीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे, मला यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. तर सिंधू आणि अन्वीला एकदम शांत बघून राजश्री विचारते की यांचं काय चाललंय. तर रत्नाकर म्हणत असतो की त्या शकुंतला देवी अन्वीला दूर ठेवण्यासाठी वहिनीला भडकवतात आणि वहिनी हे सगळं करते आणि मग त्याला आपल्या घरातील लोक बळी पडतात. मगाशी तर तो प्रमोद कसा वागत होता हे तुला सांगायला सुद्धा लाज वाटते. आणि मग त्याच वेळी गुरुजी म्हणतात की विधींची तयारी झाली आहे, नवऱ्या मुलाला बोलवा. आणि मग ऋतुराज लगेच प्रमोदला घेऊन त्या विधींच्या ठिकाणी जातो. विधींना सुरुवात होते. अन्वी तेथून जाण्यासाठी निघते. मात्र रुक्मिणी म्हणते की अन्वी प्लीज थोडा वेळ माझ्या जवळ बस. त्यामुळे अन्वीचा नाईलाज होतो, ती रुक्मिणीजवळ जाते. रुक्मिणी म्हणत असते की अन्वी आता सासरी गेल्यानंतर आपली भेट पुन्हा कधी होईल काय माहीत, त्यामुळे प्लीज थोडा वेळ माझ्यासोबत घालव. त्यामुळे अन्वी काही बोलत नाही. तर रिषभला आता निघायचे असते. मात्र तितक्यात रुक्मिणी म्हणते की रिषभ, तू आता कुठेही जाऊ नको, प्रमोद जवळ जाऊन उभा राहा, त्याला काय हवं नको ते बघ. त्यामुळे रिषभचा नाईलाज होतो आणि मग तो प्रमोद जवळ जाऊन उभा राहतो. तर सिंधू मनाशी म्हणत असते की आता 1 वाजायला आले आहेत आणि तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं की 1 वाजण्याच्या सुमारास रिषभ घराबाहेर जाईल आणि मागच्या दाराजवळ अन्वीची वाट बघेल. आणि मग सिंधू अन्वीला मागच्या दाराजवळ घेऊन जाईल आणि मग रिषभ तिला घेऊन घराबाहेर पडेल. मात्र आता रुक्मिणीने अन्वी आणि रिषभ या दोघांनाही अडकवलेले असते. त्यामुळे त्यांना काही तेथून बाहेर जाता येत नाही. तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. सिंधू पटकन त्याच्या जवळ जात त्याला घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की तुम्ही रिषभला फ्री करा, मी अन्वीचं बघते. आणि मग त्यानंतर ते दोघेही तेथून निघून जातात. मात्र राणी त्यांच्या मागे मागेच असते आणि सिंधू राघवचं नेमकं काय चाललं आहे हे ती शोधून काढण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे खूप गरम होत असतं म्हणून रेश्मा वैतागून बाजूला बसलेली असते. तर ऋतुराज तिला म्हणत असतो की एवढं गरम होतंय तर एवढे दागिने कशाला घालायचे, घरीच लग्न आहे ना. मात्र रेश्मा म्हणते की त्यापेक्षा जर आपण हॉलमध्ये AC लावून घेतला तर काय बिघडेल. आणि त्यावर ऋतुराज म्हणतो की ठीक आहे, मग ही गोष्ट तू वहिनीला सांग. मात्र रेश्मा घाबरून गप्प बसते. तर ऋतुराज हसतच तिला सांगतो की आपल्या नवीन घरामध्ये आता लवकरच AC लागेल. त्यामुळे रेश्मा खुश होते. तर दुसरीकडे शकुंतला देवी तिच्या लोकांना तिचं लोकेशन पाठवते आणि त्यांना कॉल करून सांगते की तुम्ही काही जण इकडे या लोकेशनवर आणि काही जणांना त्या रुक्मिणी रत्न पार्किंगच्या घरी पाठवा, मी सुद्धा थोड्याच वेळात तिथे पोहोचते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला देवी रत्न पार्किंगच्या घरी जातात आणि त्या राघवला म्हणतात की तुम्ही पोलीस आहात ना, मग माझीसुद्धा तक्रार नोंदवून घ्या. या सिंधूने माझ्या मुलाला आयुष रावांना किडनॅप केलं आहे, या बाईला आत्ताच्या आत्ता अटक करा. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.